आहे। नवी दिल्लीच्या राजपथवर सालाबाद प्रमाणे दिमाखदार परेड या ठिकाणी पार पडणार आहे। तर यंदा सर्व चित्ररथांसाठी महात्मा गांधीजींची 150वी जयंती ही थीम ठेवण्यात आली आहे। यावर्षी दिल्लीतल्या राजपथावर महाराष्ट्राच्या वतीने भारत छोडो आंदोलनावर आधारित चित्ररथ प्रदर्शित होणार आहे। प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या कल्पनेतून हा चित्ररथ या ठिकाणी साकारण्यात आला आणि यावर्षी 16 राज्य आणि केंद्र शासनाचे 6 चित्ररथ या ठिकाणी सादर होणार आहेत। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये विठुरायाला देखील तिरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे। तसंच विठ्ठलालाही शुभ्र पोशाख आणि त्यावर तिरंगी उपरण घालण्यात आलंय। पुण्यातल्या धायरी इथले विठ्ठल भक्त सचिन चव्हाण, पृथ्वीराज लायगुडे यांच्या ग्रुपने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ही आरास केली। त्यामुळे विठ्ठल मंदिरातही सध्या देशभक्तिमय वातावरण बघायला मिळत आहे। काँग्रेसला आमचा 30 तारखेपर्यंत अल्टिमेटम आहे आणि या सभा म्हणजे आमची जनजागृती सुरू असल्याचं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले। साताऱ्यातील सत्ता संपादन मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। सिन्नर शिर्डी महामार्गावर भीषण अपघात झाला। अपघातात 4 जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती। एसटी बस आणि कारमध्ये भीषण अपघात झाला। पंजाब नॅशनल बँकेला करोडोंचा गंडा घालणाऱ्या नीरव मोदीच्या अलिबाग इथल्या बंगल्यावर रायगड जिल्हा प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे। बंगल्याचा ताबा प्रशासनाला दिल्यानंतर ही कारवाई करण्यात येते। तर पंजाब नॅशनल बँकेचे तब्बल 11,000 कोटी रुपयांचं कर्ज थकवल्यावरून त्याला फरार घोषित करण्यात आलं होतं। मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावा। यासाठी सांगलीचे जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांनी लोकशाही मतदार दिनानिमित्त मानवी साखळी आणि रॅलीचं आयोजन। तर जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांगांसाठी मतदार जनजागृती बाबत या ठिकाणी दिव्यांग मुलांनी पथनाट्यही सादर केलं। राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त कामरगावमध्ये विविध मतदान जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। मतदानबाबत जनजागृती करता पथनाट्याद्वारे मतदान नोंदणी यात मतदान करण्याचं आवाहन यावेळी विद्यार्थ्यांनी केलं आहे। स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना हृदयविकाराचा झटका आल्यानं जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीड शहरातील शाहूनगर भागात घडली। अभ्यास करताना रात्रीच्या सुमारास गंगाभीषण राऊत याला हृदयविकाराचा झटका आला। दैनंदिन जीवनात माणसाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशातील 48 व्यक्तींना राष्ट्रपतींच्या जीवन रक्षा पदक पुरस्कार जाहीर झालेले आहेत। यामध्ये गडचिरोलीतील माओवाद्यांच्या हल्ल्यात जखमी जवानांच्या मदतीला धावून जाऊन जीवनदान देणाऱ्या डॉक्टर चरणजीत सलुजा यांचा यामध्ये समावेश आहे, ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती या ठिकाणी देशसेवा निभावत असताना दिली आहे। गुहागरमध्ये सुरू असलेल्या मनमानी कारभाराच्या विरोधात गुहागरमधील हजारो शेतकरी आमरण उपोषणाला बसलेत। चिपळूणमधील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर हे उपोषण सुरू आहे। गावातील एनर्जीचे काम बंद करावं अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी इथल्या जिल्हा परिषद शाळेत स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। शाळेच्या छतावर साचलेला कचरा साफ करण्यासाठी शिक्षकांनी चक्क काही विद्यार्थ्यांना छतावर चढवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। कांद्याला हमीभाव मिळावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी मोफत कांदा वाटप केलं। कांद्याला सध्या बाजारात कवडीमोल भाव मिळतोय। कांदा विक्रीतून उत्पादनाचा खर्च देखील मिळत नसल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढला। गेल्या वर्षभरापासून पगार न मिळाल्यानं कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे अर्धनग्न होत कामबंद आंदोलन पुकारलं। हुतात्मा पुतळा ते महापालिकेच्या कार्यालयावर हा अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला। यवतमाळ जिल्ह्यातील नेर, बाभुळगाव आणि आर्णी तालुक्यात रात्री या ठिकाणी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। यामुळे परिसरात चांगलाच गारवा निर्माण झाला होता। तर या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना काही प्रमाणात फायदा होऊ शकतो। भंडारा जिल्ह्यातही दुपारपासून काल पावसाने या ठिकाणी हजेरी लावली। ठिकठिकाणी यावेळी अवकाळी पावसासह गारपिटीनेही झोडपून काढलं। यामध्ये रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे शेतकरी मात्र चांगलाच संकटात सापडला आहे। विदर्भात मध्यरात्रीपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। शिवाय भंडाऱ्यामध्येही अनेक ठिकाणी गारा पडल्यानं पिकांना याचा मोठा फटका बसलाय। गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यातही मुसळधार पावसाची नोंद झाली आहे।
तिकडे अमरावतीतही रात्रीपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। यामध्ये शेतकऱ्यांच्या हाती येणाऱ्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्री देखील या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जाते आहे। चारा छावणीच्या मागणीसाठी बीडमध्ये माळरानावर शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली। बीडच्या आहेर वडगाव गावातील 300 शेतकऱ्यांनी उपोषणाचा पवित्रा घेतला। दुष्काळाच्या झळा असतानाही प्रशासनाकडून चारा छावण्या सुरू केल्या नाहीयेत, त्यामुळे पशुधन कसं जगवायचं हा खूप मोठा प्रश्न सध्या या शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय। चारा छावण्या मागणीसाठी माळरानावर शेतकऱ्यांच्या कुटुंबासह बेमुदत उपोषण या ठिकाणी सुरू करण्यात आलंय। बीड तालुक्यातील आहेर वडगाव या गावातील 300 शेतकऱ्यांनी उपोषणाचा पवित्रा घेतलाय। पाण्याअभावी पीक करपू लागल्यानं धुळे जिल्ह्यातील कुसुंबा गावातील एका शेतकऱ्यानं गव्हाच्या उभ्या पिकात रोटावेटर या ठिकाणी फिरवलाय। कुसुंबा इथले शेतकरी शरद पाटील यांनी 2 बिघे शेतात गव्हाची पेरणी केली होती, मात्र ऐन जानेवारी महिन्यातच विहिरींनी तळ गाठलाय, त्यामुळे पाण्याअभावी डोळ्यासमोर पीक करपू लागल्याचं चित्र इथे बघायला मिळतंय। जालन्यामध्ये उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात एका शेतकऱ्यानं विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। दत्तात्रय कुंबळे या शेतकऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय। गट एकत्रीकरणात 1982 पासून 7/12वर नोंदच न झाल्यानं भूमिहीन झालेल्या या शेतकऱ्यानं आत्महत्येचं पाऊल उचललंय। युती न झाल्यास यापूर्वी जिंकलेल्या जागांपेक्षा एक जागा जास्तच जिंकू असा आत्मविश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी व्यक्त केलाय। राज्यात समविचारी पक्षांची युती झाली पाहिजे अशी आपली भूमिका असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। भाजप राज्य कार्यकारिणीची येत्या 28 तारखेला जालन्यामध्ये बैठक होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। अकोल्याच्या टायगर फोर्स अंतर्गत 14 महिलांची एक तुकडी तयार करण्यात आली। यांच्या मार्फत ज्ञानगंगा अभयारण्यात सुरक्षेचं काम करण्यात येत आहे। विशेष म्हणजे या सर्व महिला मेळघाटातील आदिवासी आहेत। गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर जहरी टीका करणारे कट्टर विरोधक भाजपचे खासदार संजय काका पाटील आणि गोपीचंद पडळकर हे दोघेही जण वाळव्याच्या एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर दिसले, मात्र या दोघांनीही एकमेकांच्या तोंडाकडे पाहणं पसंत केलं नाही। साताऱ्यातील राजवाडा भागात प्रकाश आंबेडकर आणि ओबीसींच्या सभेसाठी बनवलेली लाईटची कमान या ठिकाणी कोसळली। या घटनेनं कमानीचं काम करणारा कर्मचारी या घटनेमध्ये गंभीर जखमी झाला, तर जखमी कर्मचाऱ्यावर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। अहमदनगरमध्ये भर रस्त्यावर पडलेल्या अपघातग्रस्त व्यक्तीला मंत्री गिरीश महाजन यांनी मदतीचा हात दिलाय। नगर जिल्ह्यातील घोडेगाव जवळ हा अपघात झाला होता। यामध्ये रस्त्याने जात असताना महाजनांच्या लक्षात ही बाब आली आणि त्यानंतर त्यांनी या जखमी व्यक्तीला आपल्या गाडीतून रुग्णालयात उपचारांसाठी नेत त्याची मदत केली आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या कशेडी घाटातील बोगद्याच्या कामाचा पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते भूमिपूजन झालंय। महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी हा बोगदा या ठिकाणी खोदला जाणार आहे, तर कशेडी बोगद्यामुळे तब्बल 35 किलोमीटरचं अंतर आता कमी होणार आहे। कोणतीही डिग्री नसताना देखील डॉक्टर असल्याचं भासवून ग्रामीण भागातील रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरला नांदगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे। रतन चक्रवर्ती असं या बोगस डॉक्टराचं नाव असून तो फक्त 8वी पर्यंत शिकलाय। नंदुरबारमध्ये प्रदर्शित झालेल्या ठाकरे सिनेमाचं दमदार स्वागत या ठिकाणी करण्यात आलं। यावेळी बाळासाहेब ठाकरे यांची वेशभूषा केलेले राजपूत हे आकर्षणाचा विषय ठरले होते। ठाकरे सिनेमा पाहण्यासाठी भुसावळच्या वसंत टॉकीजमध्ये शिवसैनिकांनी तुफान गर्दी केली होती। यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणाही देण्यात आल्या। ठाकरे हा चित्रपट मनमाडच्या जयश्री चित्रपटगृहात प्रदर्शित होता, त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। शिवसेनेतर्फे चित्रपटगृहाच्या आवारात फटाक्यांची आतषबाजी करत वाजत गाजत चित्रपटाचं जोरदार स्वागत करण्यात आलं। भंडारा जिल्ह्यातील तुमसर रामटेक मार्गावर सकरला गावाजवळ पिटाचा ट्रॅक्टर आणि दुचाकीचा अपघात झाला। अपघातात 8 वर्षीय खुशेंद्र मोहतुरे यांचा मृत्यू झाला, तर ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतलाय। हिंगोली जिल्ह्यातील वसमत इथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यात अजित पवार, धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी दांडी मारली। बीड तालुक्यातील बोरखेड येथे पाणी फाउंडेशनच्या मदतीनं गाव पाणीदार करण्यासाठी कल्पना शिंदे या शाळेच्या विद्यार्थिनीनं पुढाकार घेत 32 लिटर डिझेल जमा करून दिले। सत्यमेव जयते वॉटर कप 2019 मध्ये स्पर्धेत हातभार लावण्यासाठी अशा प्रकारे विविध नागरिक पुढे येताना बघायला मिळत आहेत।
भरधाव मालवाहू वाहनानं दिलेल्या धडकेनंतर दुचाकीवरील महिला तिच्या 4 वर्षीय चिमुकल्यासह पुलावरून वर्धा नदीच्या पात्रात फेकली गेल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कौंडण्यपूर इथे ही घटना घडली आहे. विभा राजूरकर या महिलेस नदीपात्राबाहेर काढण्यात आले. चिमुकला स्वराज पाण्यात वाहून गेला. त्याचा शोध सध्या घेण्यासाठी बोटीचं सहाय्य या ठिकाणी घेण्यात आलं. अकोल्याच्या मासा गावात कोब्रा जातीचा विषारी साप निघाल्यानं गावात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान भयभीत झालेल्या सर्पमित्राला बोलवून या ठिकाणी गावकऱ्यांनी हा साप पकडून दिलाय. दापोली मुंबई रोडवर डिझेल टँकर उलटला. वाहन चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यानं टँकर उलटला. जीवितहानी झालेली नाहीये, परंतु टँकरमधील संपूर्ण डिझेल या रस्त्यावर आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती. भुसावळमध्ये किन्ही गावाजवळ अवैधरित्या गौण खनिज खोदलं जाते, त्यामुळे भूकंपाचे सौम्य धक्के या गावात बसतात. या अवैध खनिज खोदकामाची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. अकोल्यामध्ये निसर्ग कट्टा आणि निवडणूक विभागाच्या वतीनं चक्क पक्षी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी 5 पक्षी उमेदवारांच्या रिंगणात होते. या निवडणुकीचा निकाल गाय आणि बगळ्याच्या पक्षात लागला असून ते 5126 मतांनी विजयी झालेत. आंदोलन करण्यापेक्षा साखर विकत घ्यावी असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. दरम्यान त्यांनी युतीवरही भाष्य केले. भाजप सेना कोणत्याही परिस्थितीत युती होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरती आधारित ठाकरे या चित्रपटाचा पहिला शो सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख डॉक्टर तानाजी सावंत यांनी शिवसैनिकांसाठी आरक्षित केला. पंढरपूरच्या डीव्हीपी मल्टीप्लेक्समध्ये सकाळी 11 वाजता या ठिकाणी पहिला शो सुरू करण्यात आला. आता बातमी आहे नाशिकमध्ये रंगलेल्या थराराची. खरं तर माणूस सोडला तरी तर कुठलाही प्राणी उगाच कुणाला त्रास देत नाही आणि कुणी त्याला त्रास दिला तर मग त्याला तो सोडतही नाही. असंच काहीसं चित्र नाशिकमध्ये काल बघायला मिळालं. बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन करताना या ठिकाणी नेमकं काय घडलं बघूयात. नाशकात तब्बल 2 तास बिबट्याचा थरार. हिंसक बिबट्याच्या हल्ल्यात 4 जण जखमी. हुतावेळ गर्दीचा आतताईपणा अंगाशी. नाशिककरांच्या डोळ्यावरची झोप पूर्ण उडण्याआधीच सावरकर नगर, शंकर नगर, पाम स्प्रिंग कॉलनीचा उच्चभ्रू परिसर एका जीवघेण्या दहशतीखाली वावरत होता. सकाळी 7च्या सुमारास शंकरनगर भागात सर्वात आधी बिबट्यानं आपलं दर्शन दिलं. मात्र आडोशाला लपून बसलेला बिबट्या बघ्यांच्या थिल्लरपणामुळे बिथरला आणि पुढचे 2 तास दहशत, हिंसा, थरार आणि भीतीनं व्यापून गेले आणि सगळ्यांनाच पळता भीत थोडी झाली. बघ्यांची प्रचंड गर्दी झाली. बिबट्या अतिशय मोठा होता आणि त्यामध्ये शेकडो नागरिक त्या ठिकाणी बघण्यासाठी जमा झाले होते, गर्दी झाली होती आणि त्यामुळे कदाचित काय बिबट्या बिथरला असेल आणि असं करता करता बिबट्याने तब्बल 3 तास त्या ठिकाणी दमछाक झाली. बिबट्या या झुडपातून त्या झुडपात जात होता. त्या टायमाला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला शॉटगननी इंजेक्शन दिले असता बिबट्या अजून ॲग्रेसिव्ह झाला व बाहेर निघाला. त्या टायमाला इकडे बरेचसे नागरिक या ठिकाणी उभे होते. म्हटलं आपण याला कुठेतरी जेलबंद केलं पाहिजे म्हणून आमचे 2-3 सवंगडी आम्ही सोबत गेलो, पुढे गेलो तर त्याच्यामध्ये बिबट्याने माझ्यावर हल्ला केला. बघ्यांच्या आरडाओरड्यामुळे जंगली श्वाबत बिथरलं आणि आणखीनच हिंसक झालं. भिंतीवरून उड्या ठोकून बिबट्यानं जवळपास 2 तास सगळ्यांनाच आपल्यातील हिंसा आणि ताकदीचं दर्शन घडवलं. या हल्ल्यात एका वनरक्षकासह 2 पत्रकार आणि शिवसेनेचा नगरसेवक जखमी झाला. वरती उभे असताना तो अचानक बिबट्या माझ्या अंगावर धावला. 15 फूटवर त्यांनी वरती जंप मारला आणि माझ्या अंगावर आला. मी तर बिबट्याला असं कॅमेरा हातात होता, मी शूट करत होतो. मी बिबट्याला धरला आणि बिबट्याला घेऊन खाली पडलो. पण ते मला उचलत नव्हते, पण ते मोबाईलमध्ये शूट करत होते. वन विभागाच्या रेस्क्यू पथकानं एअरगनच्या मदतीनं बिबट्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं 3दा निशाणा साधल्यावर 2 इंजेक्शन्स बिबट्याला लागली आणि तो नियंत्रणात आला. प्रचंड मोठी गर्दी असल्यामुळे बिबट्याला जेरबंद करणं थोडं जिकरीचं गेलं आम्हाला. बिबट्या म्हणजे उघड्या याच्यावर असल्यामुळे त्याला ट्रँग्युलाइज करण्यासाठी पण बऱ्याच अडचणी आल्या. आणि अखेर मारवा बंगल्याच्या गेटवरील जाळीत अडकल्यानं गर्दीनं सुटकेचा निश्वास सोडला. मात्र या निमित्तानं मोबाईल शूटिंगची नसती हौस कोणत्या संकटाला आमंत्रण देऊ शकते हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. तसंच
जंगलं ओरबाडण्याच्या हडेलहप्पी वृत्तीची काळी बाजूही समोर आली आहे. बघ्याच्या भूमिकेमध्ये आपण इतरांना मदत करायचं सोडून फक्त मोबाईल हातात घेऊन एक वेगळ्या प्रकारचा आसुरी आनंद घेतोय. कधीतरी आपणही तशाच परिस्थितीला सामोरं जाऊ याचंही भान त्या प्रत्येकानं ठेवायला हवं. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आणि बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र प्रजासत्ताक दिनाचा उत्साह घेऊन लगेचच परत येतो. बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.